नमस्कार शेतकरी मित्रांनो, एस-पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला आणि आज आपण माहिती घेणार आहोत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रहण योजनेबद्दल. तर या ठिकाणी बघा, महाडीबीटी पोर्टलच्या होम पेजला तुम्हाला शेतकरी योजना म्हणून एक टॅब दिसेल. तर यामध्ये तुम्हाला ह्या सर्व योजनांची लिस्ट दिसेल. या ठिकाणी सर्वात खाली आपल्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ही एक लिंक दिसेल. यावरती क्लिक करायचं आहे. आता यामध्ये योजनेचा सारांश दिलेला आहे आणि थोडक्यात या ठिकाणी कशा प्रकारची सहायता शासनाकडून मिळू शकते याबद्दल माहिती दिलेली आहे. तर पात्रता अशा प्रकारची आहे बघा. अपघात झालेला व्यक्ती किंवा मृत्यू झालेला व्यक्ती हा शेतकरी असला पाहिजे किंवा शेतकरी कुटुंबातील असला पाहिजे. आता एवढ्यात एक जी-आर आलेला आहे. त्यामध्ये ज्या शेतमजूर महिला आहेत त्यांना पण शेतकऱ्याचा दर्जा त्या ठिकाणी शासन देणार आहे. तर त्यांना पण या योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. तर बघा, या ठिकाणी राज्यात शेती व्यवसाय करताना रेल्वे अपघात असतील, रस्ता अपघात असेल किंवा पाण्यात बुडून मृत्यू होत असेल, जंतुनाशक हाताळताना मृत्यू झालेला असेल किंवा वीजबाधा झाली असेल, वीज पडून मृत्यू झाला असेल किंवा उंतरून पडून मृत्यू झाला असेल, तर अशा प्रकारच्या ज्या घटना असतात यामध्ये अपंगत्व येऊ शकते किंवा मृत्यू पण होऊ शकते. या ठिकाणी आपण वाचू शकता. तर अशा प्रकारच्या कुठल्याही घटना जर घडल्या असेल आणि संबंधित व्यक्ती हा शेतकरी असेल किंवा शेतकरी कुटुंबातील असेल, तर त्यांना शासनाकडून एक अनुदान मिळू शकतं. यामध्ये अपघाती मृत्यू झाला असेल तर ₹2,00,000, अपघातामुळे एक डोळा अ, व एक अवयव निकामी झाला असेल तर ₹2,00,000 किंवा मग 2 डोळे आणि 2 अवयव निकामी झाले असेल तर ₹2,00,000. तर अशा प्रकारची ही कमीत कमी 1,00,000 आणि जास्तीत जास्त ₹2,00,000 पर्यंत तुम्हाला मदत मिळू शकते. यामध्ये पात्रता सांगितलेली आहे की शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आणि वयोगट जे आहे ते 10 ते 75 वयोगट ही एक पात्रता आहे. तर यामध्ये जे पण शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असतील ते बसू शकतात. सोबतच शेतकऱ्याचे वारसदार जसं पत्नी असेल किंवा अविवाहित मुलगी असेल, अपघातग्रस्ताची आई असेल, मुलगा असेल, तर यांना हे अनुदान मिळतं. जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल तर शेतकरी कुटुंबाचे जे वारसदार आहेत त्यांना ती मदत मिळू शकते आणि जर शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्याची जी मदत आहे ती त्या शेतकऱ्याला मिळणार. या ठिकाणी कागदपत्र आहेत. सातबारा लागेल, मृत्यूचा दाखला लागेल, त्यानंतर तुमचा एक वारसाचा दाखला लागेल. अ, मृत्यू झाल्यानंतर किंवा अपघात झाल्यानंतर आपल्याला या घटनेची माहिती संबंधित तलाठी तसेच कृषी विभागातील जे सहाय्यक कृषी अधिकारी असतात त्यांना माहिती देणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या गावातील पोलीस पाटील असतील त्यांना तसेच पोलीस स्टेशनला सुद्धा या घटनेची माहिती देणं गरजेचं असते. कारण की त्या ठिकाणी प्राथमिक पंचनामा होतो. त्यानंतर ज्या ठिकाणी ट्रीटमेंट झालेलं असेल, जर अपघात असेल तर ज्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट घेतो, शक्यतो शासकीय दवाखान्यातच ट्रीटमेंट दिलं जातं. तर त्या ठिकाणी डॉक्टरांचे जे सर्टिफिकेट असतील, अ, जर मृत्यू झाला असेल तर मग त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट असतील. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जतन करणं आवश्यक असतात. कारण की हे डॉक्युमेंट समोर आपल्याला ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करायचे असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. अ, संबंधित जे अपघातग्रस्त शेतकरी असतील किंवा मृत्यू झालेले शेतकरी असतील त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहेत. तर ही थोडक्यात माहिती होती आपल्या या योजनेबद्दल. आता जर अशा प्रकारची घटना आपल्या सोबत घडलेली असेल किंवा आपल्या गावातल्या कुठल्याही शेतकऱ्यासोबत घडलेली असेल, तर जास्तीत जास्त 90 दिवसाच्या आत आपण त्या संबंधित घटनेकरिता आपल्या जवळच्या तलाठ्यांना किंवा कृषी सहाय्यकांना माहिती देऊ शकतो आणि 90 दिवसाची वाट बघितल्यापेक्षा कमीत कमी वेळेत आपण हे घटना घडल्याची माहिती त्या तलाठ्यांना देणं गरजेचं आहे आणि लवकरच आपल्याला या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करणं सुद्धा गरजेचं आहे. आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण बघूया. या ठिकाणी आपल्याला आपलं जे महाडीबीटी अकाउंट आहे ते लॉग इन करावं लागेल आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. तर लॉग इन करण्यासाठी आपल्याला आपला जो फार्मर आयडी आहे तो लागतो आणि त्यानंतर ओ-टी-पी लागतो. तर आता लॉग इन करून आपण नेमका अर्ज कसा करायचा ते बघूया.
तर बघा मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इकडे तुम्हाला सर्वात खाली बघा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना हे ऑप्शन दिसेल. यावरती बाबी निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता या ठिकाणी काही माहिती मी आधीच भरून ठेवलेली आहे. त्याशिवाय आपल्याला समोर काय स्टेप्स आहेत त्या कळणार नाहीत आणि समोर जाता येणार नाही. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला गाव निवडायचं आहे, तालुका निवडायचा आहे आणि या ठिकाणी अर्जदार प्रकार आहे. तर बघा, शेतकरी जर जिवंत असेल आणि शेतकऱ्याचा फक्त अपघात झालेला असेल, तर या ठिकाणी तुम्हाला जमीनधारक शेतकरी स्वतः हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला इकडे अपंगत्व ऑप्शन येईल आणि नंतर मग तुम्हाला हे खालील माहिती भरण्याची गरज नाही. पण जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल, तर या ठिकाणी आपल्याला माझ्या कुटुंबातील सदस्याचा अपघात झाला आहे हे ऑप्शन निवडायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, जर शेतकऱ्याचा अपघात झाला असेल, ज्याच्या नावाने शेती आहे, तरच आपल्याला हे ऑप्शन निवडायचं आहे किंवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल तर. आणि यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी अपघाताचा प्रकार अपंगत्व किंवा मृत्यू येईल. इकडे बघा, अर्जदाराचे अपघातग्रस्त शेतकऱ्याशी कौटुंबिक संबंध. बघा, जर त्या ठिकाणी तुमचे कुटुंब प्रमुख वडील असतील आणि त्यांचा मृत्यू झाला असेल किंवा कोणी पण असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित नातेसंबंध मेन्शन करायचा आहे. जर अर्ज करणारा व्यक्ती हा मृत झालेल्या व्यक्तीचा शेतकऱ्याचा मुलगा असेल, त्या ठिकाणी मुलगा ऑप्शन निवडायचा आहे आणि जे लागू असेल ते या ठिकाणी निवडायचं आहे. यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक आधार नंबर टाकायचा आहे. जो अपघातग्रस्त शेतकरी आहे, ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचा या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आणि तो व्हॅलिड असला पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्याचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव ह्या 3 गोष्टी टाकायच्या आहेत. यानंतर अपघाताचे स्वरूप. तर या ठिकाणी बघा, रेल्वे अपघात आहे, रस्ते अपघात आहे, पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला असेल, जंतुनाशक अथवा अन्य कारणामुळे. तर या ठिकाणी असे 12 ते 13 ऑप्शन आहेत. यामध्ये दंगल असेल किंवा बाळंतपणातील मृत्यू असेल, जनावरांच्या हल्ल्यामुळे, चावण्यामुळे किंवा जखमी होणं असेल, तर अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी आहेत. सर्पदंश, विंचू चावून झालेला मृत्यू. तर हे जे लागू असेल ते निवडायचं असते. यानंतर अपघाताची तारीख आणि मृत्यूची तारीख हे या ठिकाणी आपल्याला मेन्शन करणं गरजेचं आहे. आता हे मी फक्त एक सॅम्पल म्हणून या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर आपल्याला बँक खाते क्रमांक हा द्यायचा आहे. शक्यतोवर हा शेतकऱ्याला देता येणार नाही, कारण की जर त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला असेल तर त्यांच्या अकाउंटमधून पैसे काढणं हे थोडं क्रिटिकल असू शकते. त्यामुळे जो अर्जदार आहे त्यांचंच बँक अकाउंट या ठिकाणी द्यायचं आहे. यानंतर डॉक्युमेंट बघा, सातबारा उतारा, शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार किंवा तलाठ्यांकडून नमुना क्रमांक 6 नुसार मंजूर झालेली वारसा नोंद. या ठिकाणी तुम्हाला हे वारसा नोंद असणं आवश्यक आहे. त्यानंतर जन्माच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट ज्यावरती जन्मतारीख असेल. प्रथम प्राथमिक अहवाल, स्थळ पंचनामा किंवा पोलीस पाटील यांची माहिती. त्यानंतर मृत्यू झाला असेल तर मरणोत्तर पंचनामा असतो, मृत्यूचा दाखला असतो. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचं एक संमतीपत्र लागेल आणि याचं एक ॲप्लिकेशन येतं, त्यामध्ये एक हमीपत्र असतं ते पण लागेल आणि पोस्टमॉर्टमचा अहवाल, जर पोस्टमॉर्टम केले असेल तर, आणि जर नसेल केलं तर मग त्या ठिकाणी पोलीस पाटलांचा दाखला. तर यापैकी काही कागदपत्र लागू शकतात. आता जसं मी आधी सांगितलं की मृत्यू झाल्यापासून किंवा अपघाताच्या दिनांकापासून 90 दिवसापर्यंत आपल्याला ही प्रोसिजर करता येते. पण जास्त वाट न पाहता लवकरच आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे. आणि या ठिकाणी मग हे 2 चेकबॉक्स आहेत, हे सिलेक्ट करायचे आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे हा आपण ऑनलाईन अर्ज सादर करू शकतो. या ठिकाणी जी माहिती आहे ती अधिकृत असली पाहिजे आणि खरी असली पाहिजे. चुकीची माहिती देऊन या ठिकाणी आपण अर्ज सादर करू शकत नाही. तर बघा मित्रांनो, या संबंधीची माहिती आपण आधीच घेतलेली आहे. ऑनलाईन अर्ज हा अपघाताच्या दिनांकापासून किंवा मृत्यूच्या दिनांकापासून लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. आणि जर अशा प्रकारची घटना घडली असेल तर आपण आपल्या जवळच्या तलाठी असतील किंवा कृषी सहाय्यक असतील त्यांना कळवणं गरजेचं आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि आपले जर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.